नमस्कार दादा. नमस्कार. आज 21 नोव्हेंबर 2025 नारायणगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला? नारायणगाव टोमॅटो मार्केटला आज विरांग गेलं 900 रुपयापर्यंत विरांग गेलं आणि साऊ 900 रुपयापासून 1100 रुपयापर्यंत साऊ गेलं. आर्यमान 850 पावणे 900. मेघदूत पण तेच भाव 160 व्हरायटी कमी येते आता सध्या नाही आहे 160. अथर्व पण नाही येत आता. योगी 35 पण येत नाही आता मार्केटला. आता विरांग तुमचे हे आर्यमान हे दोनच व्हरायटी आहेत. हाईट बाजार काय भेटला? हायेस्ट बाजार भाव 1100 रुपये. 1100 रुपये साऊला. आज बाजार वाढले. आज बाजार भाव वाढलेले आहेत. माल कमी होते आज. बाजार अशीच राहतील की वाढतील? नाही, बाजार भाव वाढते राहतील इथून पुढे वाढते. कारण हो मार्केटला नाशिक मार्केटला पण माल कमी झालेत. त्याच्यामुळं सगळीकडं आवक घटल्यामुळं बाजारभाव वाढते राहते. शेतकरी बांधून आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे? विरांग आणि साऊ दोन्ही पण केले तरी चालते. विरांगला काय अडचण नाही. बाजारभाव कंटिन्यू राहतील पुढं. तेच राहतील. हो 100% राहतील. नाशिकची काय रेंज? नाशिक पण अशीच परिस्थिती आहे नाशिकमध्ये पण सेम नारायणगाव. माल कमी झाल्यामुळं गिरायकांची संख्या वाढलेली घ्यायची. पण पुढं जे विक्री करतात त्या भावात विकत नाही. दिल्ली विकते 1500-1600 रुपये दिल्ली विकते. माल एवढी कमी कशामुळे झाली? कोणते माल आता हे पावसाने कमी झाले माल. कमी झाली. हो. आता कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? आता सध्या आता याचा धुक्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. बाकी काय डंक माशी आहे काय आणि टिकचा एक प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्यांनी ते निवडून आलं तर बाजारभाव चांगल्या पद्धतीत मिळतील. बाजारभाव असेच राहतील. हो असेच राहतील. धन्यवाद. ओके. नमस्कार दादा. नमस्कार. आज काय बाजार होता टोमॅटोला? आजचे माल बघून व्हरायटी बघून समजा विरांग असेल तर 700 ते 800 रुपयेपर्यंत बाजार आहेत. आर्यमान असेल तर 600 पासून तर 800पर्यंत बाजार आहेत. आणि जे आपले हे साऊ त्याचे बाजार असेल 700 पासून पूर्ण 700 पासून तर 900पर्यंत बाजार आहेत. सरासरी बाजार. हाईस्ट बाजार आहे. एखादा उकल गेला असेल 1000 रुपयेपर्यंत. एखादा उकल गेला असेल 1000 रुपयेपर्यंत. बाकी सरासरी 900 रुपयेपर्यंत आहे. बाजारभाव असेच राहतील की? बाजारभाव सांगता येत नाही आहे पण बाजारभाव वाढण्याची शक्यता भरपूर आहे. भरपूर शक्यता आहे. कारण जी साऊ व्हरायटी आहे ती फक्त आता आपल्याकडे अवेलेबल आहे. बाहेर ठिकाणी सध्या परिस्थिती कमी आहे. जेव्हा MP किंवा साऊथ चालू होईल तिकडे जेव्हा ती साऊ चालू होती तेव्हाच ते येऊ शकतं मार्केटमध्ये. नाशिक भागामध्ये साऊ व्हरायटी नाही आहे. सगळी हायब्रिड व्हरायटी आहे तिथे. नाशिकला काय रेंज? नाशिकला 700पर्यंत रेंज आहे. 700 ते 800पर्यंत सेम असेच. सेम. बाजार कशामुळे एवढं तू वाढले? तसं क्लायमेटमुळे म्हणजे थंडी पडते. थंडीमुळे माल पिकत नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये बाजारभाव खूप कमी आलेली माल तुम्ही. आवक कशी होती? आवक सध्या तरी जमते कमी. शेतकरी बांधवांना नवीन कुठली लागवड केली पाहिजे? आर्यमान आणि मेघदूत चालेल. आणि आपलं विरांग. हाईट बाजार काय याला? आजचा आहे बरं 1000 रुपये. 1000. धन्यवाद. नमस्कार. आज काय टोमॅटोला बाजार? टोमॅटो आज साऊ आहे 700 रुपयापासून 900 रुपयापर्यंत. एखादा अर्धा 1000 रुपये आणि हायब्रिड 600 पासून 800 रुपयापर्यंत सरासरी. मेघदूत तेच 700-800 रुपये. बाजार असेच राहतील की? शक्यतो असेच राहते. जास्त डाऊन होण्याचे चान्सेस नाही. वाढले तर 5-50 रुपयाने वाढते पण कमी नाही होणार. हाईट बाजार? हायेस्ट साऊ एखादा अर्धा 1000 रुपये नाही तर सरासरी 700-800-900 अशाच पद्धती. विरांग तेच 800 रुपयापर्यंत चांगलं विरांग. अथर्व 108 ते नाही येत आता फक्त विरांग थोडंफार मेघदूत आणि आर्यमान ते पण 700-800-900 अशाच पद्धतीत सरासरी बाजार. आवक कशी होती? आवक होती बऱ्यापैकी तशी. जास्त कमी नाही जास्त नाही अशा पद्धतीने रेग्युलरिटी तेवढीच. आता याच्यात कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? तर रोग काय थोडं डागीच माल जास्त येतात. स्पॉटवाले माल थंडीमुळे आणि पिकायला फरक आहे त्यामुळे कलर मालाला डिमांड आहे असा विषय. नाशिकला काय रेंज? नाशिकला असेच बाजार आहे. उलट साऊ तिकडं नाही आहे आपल्याकडं साऊ आहे आपल्याला. तिकडे 700-800-900 अशाच रेंजमध्ये बाजार आहे. तिकडे जास्त साऊ नसतं? नाही तिकडे नसते साऊ जास्त. आपल्या विभागात साऊ. तर शेतकरी बांधव नवीन कुठली लागवड केली पाहिजे? नवीन सध्या आता विरांगचा प्रेड आहे बऱ्यापैकी आणि साऊ लावतात बऱ्यापैकी. थंडीमध्ये चालतं? हा थंडीमध्ये चालतं. विरांग चांगल्यापैकी टिकतात आणि साऊ या दोनच लावलं तर चांगली गोष्ट आहे.
बाजारभाव असेच राहतील. हा बाजारभाव असेच राहते. थोडंफार 10-20% घट म्हणजे वाढते आणि घटते, पण जास्त काय डाऊन नाही व्हायची. याच रेंजमध्ये राहतील. हो धन्यवाद. चालतं. काय टोमॅटोला बाजारभाव? टॉमॅटोला हायब्रिडला 600 पासून 850 पर्यंत आणि साऊ व्हरायटीला 700 पासून 900, एखादं क्वचित 950 1000 रुपये गेले मोलचे माल असे बाजार. बाजारभाव वाढलेत आज. वाढलेत ना, थंडीमुळे माल कमी झाले, त्यामुळे बाजार थोडे वाढतच जाणार. अशीच रेंज राहणार. रेंज अशी राही नाही तर थोडेफार वाढतील, पण कमी नाही व्हायची. कमी नाही व्हायची. हो. कुठली नवीन व्हरायटी? नवीन व्हरायटी आता सध्या साऊ जास्त आणि विरांग आणि आर्यमान, मेघदूत हे व्हरायटी आहे. विरांगला काय बाजारभाव आहे? विरांग 850 रुपयापर्यंत, मेघदूत मेघदूत 800 रुपयापर्यंत. आर्यमान आर्यमान पण चांगले. आर्यमान 800-850 रुपये गेले. साऊ साऊ 900 पासून 900, 950, एखाद्या अर्ध टॉप क्वालिटीचा असेल मॉल बघ ते 1000 रुपये. हाईट बाजारभाव काय भेटला आज? 1000 रुपये. 1000 रुपये. शेतकरी मला नवीन कुठली लागवड केली पाहिजे? आता सध्या लावायला तुम्हाला विरांग आणि साऊ हे दोनच व्हरायटी चालतील. चालते मार्केटमध्ये. नवीन कुठली आता लागवड आहे? आता सध्या तर नाही लागवड, पण लोक आता इथून पुढे विरांग करणार. विरांग. हो, विरांगची लागवड. विरांग चालेल. धन्यवाद. तर दादा नमस्कार. काय आज काय बाजार होता टोमॅटोला? बाजार हायब्रिड 700 पासून 800-850 रुपये. विरांग आणि आर्यमान. विरांगला काय बाजार होता? विरांगच 800 ते 850. साऊ साऊ 900 ते 1000 रुपये. 1000 रुपये मॉलवाल्यांनी 800 पासून 1000 रुपयापर्यंत साऊ. नवीन कुठली व्हरायटी? याच वरायटी आहे, बाकी नाही. दुसरी नाही कुठली? बाजारभाव असे राहतील. हा राहतील. थंडीमुळे माल कमी झालेत, त्याच्यामुळे बाजार आहेत सगळीकडे. नाशिक बिशिक सगळीकडे आहेत बाजार आहेत. 800, 850, 900, 1000 तिकडे हीच रेंज. तीच. हाईट बाजारभाव 1000 रुपये इथं मॉलवाले घेतात, बाकी तसे 8-8.5 रुपये रेग्युलर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. काय करू राहिले? बॅट झाली काय? बॅट झाली. आज हाईट बाजारभाव गेलेला आहे. 1000पर्यंत हाईट बाजारभाव गेला असं व्यापारी बांधव सांगतात. ते बाजारभाव असेच टिकून राहतील असंही बोलतात. ते पाहूया काय बाजारभाव मिळतोय. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.